गीता अध्याय 15 श्लोक 19. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. या ओळीत कुठेही आघात येणार नाही. सम्मूढ जे आहे ते मला म आहे तो अनुस्वाराचा म झालेला आहे, त्यामुळे तिथे पण आघात येत नाही. आणि पुरुषोत्तम, शो हा दीर्घ उच्चार आहे, तो पूर्ण उच्चार करायचा आणि मग तलात असा उच्चार करायचा. तिथे पण आघात येत नाही, त्यामुळे या ओळीत कुठेही आघातही नाही आहे आणि अनुस्वारही नाही आहे. स सर्वविद् भजति माम. सर्व मधल्या सवर आघात, विद् भजती मधल्या वीवर आघात, मावरच्या अनुस्वाराचा म. स सर्व विद् भजती माम सर्व भावेन, सर्व मधल्या सवर आघात, भारत. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं. 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 स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. 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 यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. संधि विग्रह. यः माम् एवम् असम्मूढः जानाति पुरुषोत्तमं सः सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. यः म्हणजे जो, माम म्हणजे मला, एवं म्हणजे अशा प्रकारे, असम्मूढः म्हणजे मोहित न होणारा ज्ञानी व्यक्ती, जानाति म्हणजे जाणतो, पुरुषोत्तमं म्हणजे पुरुषोत्तमाला, सहा म्हणजे तो, सर्ववित् म्हणजे सर्वज्ञ पुरुष किंवा सर्व जाणणारा पुरुष, भजती म्हणजे भजतो, माम म्हणजे मला किंवा परमेश्वराला, सर्व भावेन म्हणजे सर्व भावांनी, भारत म्हणजे हे भारतवंशीय अर्जुना, अर्जुनासाठी हे संबोधन आहे. या श्लोकातले सामासिक शब्द बघूया. असम्मूढः हा सामासिक शब्द आहे. न सम्मूढः असम्मूढः, नय तत्पुरुष समास होतो. पुरुषोत्तमं हा पण सामासिक शब्द आहे. पुरुषेषु उत्तमः आणि त्याची द्वितीया झालेली आहे, म्हणून पुरुषोत्तमं हा सप्तमी तत्पुरुष समास आहे. सर्ववित् हा पण सामासिक शब्द आहे. सर्वं वेत्ति इति, सर्ववित् उपपद तत्पुरुष समास आहे. त्यानंतर सर्वभावेन, सर्वः भावः सर्वभावः तेन कर्मधारय समास आहे. इथे अर्जुनाला संबोधन म्हणून भारत हा शब्द आलेला आहे. त्याचं पण थोडंसं व्याकरण बघूया. भरतानां कुले उत्पन्नः भारतः, तद्धित प्रत्ययांत संबोधन आहे हे. अन्वय. हे भारत, यः असम्मूढः माम् एवं पुरुषोत्तमं जानाति सः
सर्ववित् सर्वभावेन मां भजती. हे भरतवंशीय अर्जुना, जो मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व प्रकारांनी मलाच म्हणजे परमेश्वरालाच भजतो. आत्तापर्यंत परमात्मा कसा उत्तम आहे, उत्तम पुरुष आहे याचं ज्ञान भगवंतानी आपल्याला करून दिलं. आणि त्याच्याबद्दल पुढे भगवंत सांगतायत की जो कुणी मला अशा प्रकारे पुरुषोत्तम म्हणून जाणतो, भगवंत हा सर्वात उत्तम पुरुष आहे. कारण त्याने संपूर्ण क्षर अक्षर पुरुषालाही निर्माण केलेलं आहे आणि त्याने स्वतःच्या शक्तीने तीनही लोक धारण केलेले आहेत, म्हणून तो उत्तम पुरुष आहे. आपण सर्वजण त्या अव्यय पुरुषाचे अंश आहोत. अव्यय या शब्दाचा अर्थ असा आहे की जिथे व्यय म्हणजे खर्च होणे, अव्यय म्हणजे कुठल्याही प्रकारचा कमी जास्तपणा ज्याच्या ठिकाणी येत नाही त्याला अव्यय म्हणायचं. परमात्मा किंवा पुरुषोत्तम हा अव्यय पुरुषसुद्धा आहे, कारण त्याने स्वतःमधून हे संपूर्ण जग निर्माण केलं, पण तरीसुद्धा तो आहे तेवढाच उरला, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कमी जास्तपणा आला नाही, म्हणून तो उत्तम पुरुष आहे. अशा उत्तम पुरुषाला आधी जाणून घ्यायचं आहे. परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन शंकराचार्यांनी असं केलेलं आहे की ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. म्हणजेच तो परमात्मा कसा आहे तर तो स्वतः पूर्ण आहे आणि त्या पूर्णातनं हे पूर्ण असलेलं जग जर बाहेर पडलं किंवा बाहेर काढलं तरीसुद्धा त्या पूर्ण असलेल्या परमात्म्यामध्ये काहीही कमी जास्तपणा येत नाही. तो पूर्णच अवशिष्यते म्हणजे पूर्णच राहतो. एखाद्या गोष्टीतनं जर काही भाग आपण बाहेर काढला तर पुन्हा ती गोष्ट पूर्ण राहू शकत नाही, काही भागांनी ती कमी होते. पण परमात्म्याच्या बाबतीत मात्र तसं नाही. त्याच्यामधून हे तीनही लोक बाहेर काढले किंवा त्या तीनही लोकांना वेगळं अस्तित्व निर्माण झालं तरीसुद्धा परमात्म्यामधून काहीही कमी होत नाही. तो पूर्ण होता आणि पूर्णच राहतो. हेच त्याचं उत्तम पुरुष असल्याचं किंवा पुरुषोत्तम असल्याचं लक्षण आहे. अशी संतांनी अनेक प्रकारे परमात्म्याचं वर्णन करून ठेवलेलं आहे. समर्थांचा जो राम आहे, श्रीराम जो आहे तो संपूर्ण जगाला व्यापून पुन्हा दशांगुल उरलेला आहे. म्हणजे संपूर्ण जगसुद्धा त्यांनी व्यापलेलं आहेच आणि तरीसुद्धा तो उन्नत अवस्थेमध्ये त्या जगाच्याही वर 10 अंगुल म्हणजे वरतीच आहे, त्या जगामध्ये लिप्त झालेला नाही. अशा प्रकारे परमात्म्याचं वर्णन अनेक संतांनी अनेक प्रकारे करून ठेवलेलं आहे. इथे भगवंतांनी सांगितलं की मोहात न पडता असम्मूढ झालेला म्हणजेच परमात्मज्ञानाने परिपूर्ण झालेली व्यक्ती मला पुरुषोत्तम म्हणून जाणते. मी जो पुरुषोत्तम आहे तो कसा आहे त्याचं वर्णन सगळं भगवंतानी या अध्यायामध्ये ऊर्ध्वमूलपासून केलेलं आहे. हा संसार म्हणजे एक उलटा वृक्ष आहे आणि त्याचं मूळ मी आहे किंवा भगवंत आहे असं आपल्याला पहिल्याच श्लोकात सांगितलं. नंतर जीवरूपाने मीच माझ्या अंशाच्या रूपाने सर्व जीवांमध्ये आत्मतत्वाच्या रूपाने राहतो. मीच अग्नी, चंद्र, सूर्य यांच्यामधलं तेज आहे. पृथ्वीमधली गुरुत्वाकर्षण शक्ती जी सर्व भूतमात्रांना स्वतःवर धरून ठेवते ती शक्तीसुद्धा माझीच आहे. चंद्राच्या रूपाने मीच सर्व अन्नाचं पोषण करतो. मीच प्रत्येकाच्या पोटामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी होऊन
4 प्रकारचं अन्न पचवतो, सर्वांच्या हृदयामध्ये राहून रक्ताभिसरण करतो. माझ्यामुळेच स्मृती, ज्ञान, अपोहन ह्या क्रिया होतात. वेदांच्या द्वारे ज्याला जाणायचं तो मीच आहे, क्षर आणि अक्षर पुरुष, आणि त्या क्षर अक्षराच्या पलीकडचा उत्तम पुरुष सुद्धा मीच आहे. तो उत्तम पुरुष तिन्ही लोकांमध्ये प्रवेश करून तिन्ही लोकांचं भरण पोषण करतो. हे सर्व ज्ञान ईश्वराबद्दलचं ह्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिलेलं आहे. ह्या 19व्या श्लोकात भगवंत म्हणतात की जो माम एवम जानाती. आता माम एवम जानाती म्हणजे काय, तर मला अशा प्रकारे जाणतो. कशा प्रकारे, तर आतापर्यंत भगवंतांनी स्वतःबद्दल जसं सांगितलेलं आहे तसं त्याला जाणणं इथे अपेक्षित आहे. उत्तम पुरुष किंवा पुरुषोत्तम म्हणून जो मला जाणतो तो ससर्वविद म्हणजे सर्व जाणणारा, सर्वविद म्हणजे सर्व जाणणारा. एक परमेश्वराचं तत्वता ज्ञान झालं की संपूर्ण जगाचं ज्ञान होतं, किंवा परमेश्वराला जाणलं की अन्य गोष्टी सगळ्या नाशिवंत आहेत, त्या नाही जाणल्या तरी काही फारसं बिघडत नाही. म्हणून इथे त्याला सर्वविद म्हटलंय. जो पुरुषोत्तमाला जाणतो तो सर्वज्ञ होतो, आणि असा सर्वज्ञ ज्ञान झालं पुरुषोत्तमाचं, तिथे थांबून चालत नाही बरं का. त्याच्या पुढे जाऊन सर्व भावेन माम भजती, म्हणजेच भगवंताचं भजन करतो. कसं करतो, भावांनी युक्त होऊन करतो. प्रत्येक जीवामध्ये भाव काय आहेत हेही आपल्याला बघायला पाहिजे, आणि आपल्यात असलेले भाव परमात्म्याकडे वळवायचे, म्हणजे भावांनी युक्त होऊन भगवत भजन करायचं. 10व्या अध्यायामध्ये श्लोक 4 आणि 5 मध्ये भगवंताने प्रत्येक जीवामध्ये कुठले भाव आहेत ते सांगितलेले आहे. बुद्धिर ज्ञानम सम्मोहः, क्षमा सत्यं दमः, सुखं दुःखं भवो भावो, भयैचा भयमेव च, अहिंसा समता तुष्टिस्तपोदानै यशो यशः, भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. अशा प्रकारे प्रत्येक जीवात असलेले भाव भगवंतांनी सांगितलेले आहेत. आता ह्या भावांना आपल्याला भगवंताकडे वळवायचं आहे. बुद्धी कसला विचार करते, तर सांसारिक किंवा धनप्राप्तीचा विचार करते. आता त्या बुद्धीला भगवंताचा विचार करायला शिकवायचं. नंतर ज्ञान, आपल्याला ज्ञान कशासाठी हवं असतं, किंवा व्यावहारिक ज्ञान कशासाठी हवं असतं, तर पैसे मिळवण्यासाठी. पण आता त्या ज्ञानाचा विषयही परमात्मा असायला हवा. असम्मोहः म्हणजे संमोहित न होणे, विषयांनी मोहित न होणे, हा सुद्धा भगवत भाव आहे. तो मुळात असतो आपल्यामध्ये. लहान मुलं बघा, एकदा पोट भरलं की समोर कितीही आवडती वस्तू आणून ठेवली तरी खात नाहीत. पण हा असम्मूढ होणं किंवा मोहित न होणं हा भाव पुढे दूषित होतो, आणि आपण नको ते सुद्धा खातो. तसं न करणं म्हणजेच विषयांची आसक्ती कमी करणं, म्हणजेच आपल्यामध्ये मूळ असलेल्या असमोह ह्या भावाला शुद्ध करत न्यायचं. आणि मोह करायचाच असेल तर तो परमात्म्याचा करायचा, नाशिवंत जगताचा करायचा नाही. अशा प्रकारे एक एक भाव शुद्ध करत जायचं आणि भगवंताचं भजन करायचं. माणसामध्ये अजूनही काही भाव असतात, आणि त्या भावांना सुद्धा भगवंताकडे वळवायचं आहे. मातृभाव, पितृभाव, बंधुभाव, पुत्रभाव, सखाभाव, मित्रभाव, शत्रुभाव, हे पण अजून आपल्यामध्ये असणारे काही भाव आहेत. आणि त्या भावांना सुद्धा भगवंताकडे आपल्याला वळवायचं आहे. मातेच्या ठिकाणी भगवंत बघायचा, पित्याच्या ठिकाणी भगवंत बघायचा, भावाच्या ठिकाणी भगवंत बघायचा, पुत्राच्या ठिकाणी भगवंत बघायचा, मित्राच्या ठिकाणी, सख्याच्या ठिकाणी भगवंत बघायचा.
एवढंच नव्हे तर शत्रूच्या ठिकाणी सुद्धा भगवंत बघता आला पाहिजे. जसा नारदांनी वाल्या कोळ्याच्या ठिकाणी सुद्धा भगवंत बघितला. मारायला निघालेला होता नारदांना तो, पण नारदांनी त्याला जागं केलं की तुझ्या या पापाचं वाटेकरी कोणी होणार आहे का, जा विचारून ये घरी जाऊन. आणि तोपर्यंत वाल्या कोळ्यांनी नारदांना एका वृक्षाला बांधून ठेवलं. त्यांनी ते बंधनही सहन केलं. वाल्या कोळी घरी जाऊन विचारून आला आणि मग त्याला पश्चात्ताप झाला. तेव्हा नारदांनी त्याच्यावरही कृपा केली आणि त्याला रामनामाचा जप करायला सांगितलं. हे शत्रूच्या ठिकाणी सुद्धा किंवा दुष्टदुर्जनांच्या ठिकाणी सुद्धा भगवत भाव बघता आला पाहिजे. म्हणजे सर्व भावांनी भगवंताला भजणं झालं. आमच्या माधुरीताई कुलकर्णी नेहमी म्हणायच्या, आपण माणसं असतो ना, ती अशी अर्धवट असतो. आकाशातला देव आपल्याला पेलत नाही आणि आईवडिलांमध्ये देव आहे असं बघा म्हणून सांगितलं तर त्यांचे दुर्गुणच आपल्याला दिसतात, त्यांच्यात कुठे देव आहे असं आपल्याला वाटतं. पण तसं न करता आता शुद्ध भावानी या सर्व नात्यांमध्ये भगवंताला बघायला लागायचं. आता भगवंताला बघायचं म्हणजे काय, तर ही जी नात्यांनी जोडलेली किंवा भावानी प्रेमानी बांधली गेलेली जी लोकं आहेत त्यांच्यामधले सद्गुण बघायचे, त्यांच्यामधले भगवत भाव बघायचे. म्हणजे सर्व भावांनी भगवंताला भजता येतं. साईनाथ स्तवन मंजिरीमध्ये कृष्णाबद्दल प्रत्येकजण कसं वेगवेगळा भाव ठेवतो त्याचं खूप छान वर्णन आलं आहे. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, यशोदेला कृष्ण म्हणजे सुकुमार बाळ वाटतो. कंस म्हणे महाकाळ, कंसाला कृष्ण महाकाळ वाटतो, जणू काही मृत्यूच समोर आला आहे असं कृष्णाबद्दल कंसाला वाटतं. तर उद्धव म्हणे प्रेमळ, उद्धव आणि कृष्ण यांचं खूप भक्तीचं नातं होतं, प्रेम होतं एकमेकांवर. त्यामुळे उद्धवाला कृष्ण कसा वाटायचा, अत्यंत प्रेमळ आहे असं वाटायचं. तर अर्जुन म्हणे ज्ञानजेठी, अर्जुन म्हणायचा कृष्ण म्हणजे ज्ञानाचा सागर आहे, त्याला ज्ञान इतकं आहे की त्याच्याकडे कुठल्या ज्ञानाची शाखा नाही त्याच्याकडे असं नाही, म्हणून अर्जुनाला तो ज्ञानजेठी वाटायचा. ही संपूर्ण ओळ अशी आहे. यशोदा म्हणे सुकुमार बाळ, कंस म्हणे महाकाळ, उद्धव म्हणे प्रेमळ, अर्जुन म्हणे ज्ञानजेठी. अर्थातच भगवंत ज्याला त्याला त्याच्या त्याच्या भावाप्रमाणे दिसतो. तुम्ही भगवंताच्या ठिकाणी जो भाव ठेवाल तसा भगवंत आपल्याला दिसतो. म्हणून भगवंतानी इथे जे म्हटलेलं आहे की सर्व भावांनी मला भजा, मातृभावसुद्धा माझ्या ठिकाणी ठेवा, पितृभावसुद्धा माझ्या ठिकाणी ठेवा, किंवा तुमच्यामधले जे दैवी गुण आहेत बुद्धिर्ज्ञानम समूह, दया, क्षमा, शांती, हे जे भगवत भाव आहेत ते सर्व शुद्ध करत जा. म्हणजे तुम्हाला त्या भावांमधून सुद्धा भगवत तत्वाचं ज्ञान होईल, भगवत तत्वाचा साक्षात्कार होईल. अशा प्रकारे मोहरहित होऊन ज्ञानाने युक्त होऊन जो मला पुरुषोत्तमाला जाणतो आणि सर्व भावांनी माझं भजन करतो तो सर्व जाणणारा होय, असाही या श्लोकाचा अर्थ होऊ शकतो. एकदा श्लोक म्हणूया. आणि जितके भाव ओतून ते श्लोक म्हणता येतील, अभ्यासता येतील, तितके भाव ओतून गीतेचा अभ्यास करूया. कारण सर्व भावांनी भजणं हे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. आणि तुम्ही जितकं भगवत भजन करत जाल तितका तो आपल्याला समजत जातो, जाणता येतो. आपल्याला सर्व विद व्हायचं आहे, परमात्म तत्वाला सर्वार्थाने जाणायचं आहे. आणि त्यासाठी भावपूर्ण असं गीता पठण आणि गीतेचा अभ्यास करणं हीच आपली साधना समजायची आणि पुढे जायचं. यो मामेवम सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. हरि ओम तत्सत्.